महाराष्ट्रामध्ये आता आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतीच जी घोषणा केलेली आहे, की अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लवकरच करण्यात येईल आणि त्याला क्रीमी लेयर सुद्धा लावण्यात येईल, अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे. वास्तविक हे अतिशय अनपेक्षितपणे त्यांनी घोषणा केली होती. कारण हा विषय तसा थंड पक्षामध्ये गेलेला होता आणि त्यांच्या या विधानाने महाराष्ट्रामध्ये थोडी कळबळ झाली आणि अनुसूचित जाती वर्गामध्ये त्याच्या सात पडसाद क्रियाप्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. माझ्या दृष्टीने उपवर्गीकरण, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण ही एक जातीयवादी आणि राजकीय खेळी आहे. आणि हा अतिशय बुद्धिपूर्वक रचला गेलेला कट आहे. संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या, इतर गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हा नवबौद्ध समाज म्हणजे पूर्वाश्रमीचा महार समाज नेहमी पुढे सरसावतो. संविधानाच्या रक्षणासाठी हा तळहात शिरावर घेऊन लढत असतो आणि त्यामुळे कदाचित या समाजाला घेरण्यासाठी हा आखलेला मोठा डाव आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. आता यामध्ये दुर्दैव असं आहे की आमचा मातंग समाज बांधव याचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. मातंग समाज बांधवाच्या विषयी नवबौद्ध समाजाच्या मनामध्ये नेहमी आदर आहे. त्यांच्याविषयी बंधुभाव त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांच्याविषयी कुठली असूया किंवा तिरस्कार नाही. समदुखी लोक होते. बौद्ध समाज, पूर्वाश्रमीचा महार आणि मातंग हे गावगाड्यामध्ये पिचले गेलेले समदुखी असे बांधव आहे. त्यामुळे त्यांची प्रगती झाली पाहिजे ह्या मताशी मी सहमत आहे. परंतु मातंग समाज बांधवाचा या उपवर्गीकरणासंबंधी जो वापर केला जात आहे आणि हे मातंग समाज बांधवांच्या लक्षात येत नाही की आपल्या ह्याच्यात वापर होतोय. हे माझ्या दृष्टीने एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला याचं मनस्वी दुःख आहे. अनुसूचित जातीच्या मध्ये हा जो कलह निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे काय होतंय, बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती धर्माच्या लोकांची जी मूठ बांधलेली आहे, ही मूठ सैल होत आहे आणि बाबासाहेबांनी तुम्हाला एकसंध करण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी होताना उघड्या डोळ्याने पाहावे लागत आहेत. हे दलित समाजाचं, बांधवांचं, अनुसूचित जाती, जनजाती इत्यादी लोकांचं हे दुर्भाग्य असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता ही उपवर्गीकरणाची जी अभिनव कल्पना आज आपल्याला दिसते आहे, ही नवीन आहे का? तरी अजिबात नवीन नाही. या संकल्पनेला, या अभिनव कल्पनेला 1975 मध्ये सुरुवात झालेली आहे. 1975 मध्ये पंजाब राज्याने अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण केलं आणि हे अनुसूचित जातीचे जे वर्ग आहेत ते दोन गटामध्ये त्यांनी विभागलेले होते 1975 मध्ये. याच्यानंतर 2004 मध्ये आंध्र राज्य सरकारने सुद्धा अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण केलं. या विरोधामध्ये चेनाई केस म्हणून ही केस इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या विरोधामध्ये दाद मागितली गेली. सुप्रीम कोर्टानं 5 बेंच खंडपीठ तयार केलं आणि या खंडपीठानं हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण केलेलं आहे, हे उपवर्गीकरण हे नियमबाह्य ठरवलं आणि ते फेटाळलं. या संबंधी निकाल देताना कोर्टाने जे
आपलं मत व्यक्त केलं त्या निकालपत्रामध्ये. त्यामध्ये कोर्टाचं सर्वसाधारण असं म्हणणं होतं, की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. आणि यासाठी सुप्रीम कोर्टानं आर्टिकल 341 संविधानाचं जे आर्टिकल आहे 341 याचा संदर्भ दिला आणि त्यांनी सांगितलं, की अनुसूचित जातीच्या संबंधी हस्तक्षेप करण्यासाठी किंवा फेरफार करण्यासाठी फक्त राष्ट्रपतीला अधिकार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करणं घटनाबाह्य आहे आणि गैरकानूनी आहे. आता या निर्णयामुळे काय झालं, की पंजाबने जे 1975 मध्ये जे उपवर्गीकरण केलेलं होतं, ते आपोआप रद्दबातल झालं. आता का कोणाने पंजाबच्या राज्य सरकारला किडा का वळवळत होता या आरक्षणाच्या संबंधी, ते काय मला सांगता येणार नाही. परंतु हा किडा जो राज्य सरकार पंजाबच्या मध्ये वळवळत होता, तो किडा काय थांबला नाही. 2006 मध्ये पंजाबच्या सरकारनं पुन्हा आरक्षणाचे उपवर्गीकरण केले आणि मग 2006 मध्ये हे वर्गीकरण केले. 2020 मध्ये म्हणजे 14 वर्षानंतर याच्या विरोधामध्ये दाद मागण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये. 2020 मध्ये. 2004 मध्ये काय झालं? 2004 मध्ये चंद्रचूड साहेब हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि मग त्यांनी काय केलं, देशामध्ये अशा पद्धतीचे जे खटले होते, ते सगळे खटले सुप्रीम कोर्टाकडे वर्ग केले आणि त्याची एकच केस बनवून त्याची सुनावणी केली. आता या सुनावणीमध्ये काय केलं? सुनावणीमध्ये त्यांनी असं केलं, की अगोदरचं जे खंडपीठ होतं सुप्रीम कोर्टाचं 5 बेंचचं खंडपीठ, त्यांनी जो निकाल दिलेला होता, तो ओव्हररूल केला आणि स्वतःचा 7 बेंचचं जे घटनापीठ त्यांनी स्थापित केलं होतं, त्या खंडपीठानं निर्णय दिला, की राज्य सरकारला अशा पद्धतीचे क्लासिफिकेशन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते करावं. आता प्रश्न असा निर्माण होतो, की एक सुप्रीम कोर्ट की जे 5 बेंच आहे, ते म्हणतं, की अशा पद्धतीचे अधिकार राज्य सरकारला नाहीत. त्यांना घटनेच्या अनुच्छेद 341 प्रमाणे प्रतिबंधित केलेलं गेलेलं आहे. आणि दुसरं सुप्रीम कोर्ट म्हणतं, की जे 7 बेंच आहे, त्यातला एक सदस्य जो होतो सुप्रीम कोर्ट, त्यातल्या एक महिला सदस्य होत्या, जज होत्या. त्यांनी त्याच्या विरोधात मतदान केलं होतं. म्हणजे एकच फक्त जे चंद्रचूडच्या साहेबांच्या बरोबर भूषण गवई होते. त्यांनी यांच्या संबंधीमध्ये ते एस-सी असताना सुद्धा त्यांच्याशी सहमत झालेले होते. तर केवळ एक मतानं बहुमत प्राप्त झालेले खंडपीठ अगोदरच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल हे फेटाळून लावतं. म्हणजे 2 कोर्टामधलं नक्की खरं कुणाचा हा प्रश्न समोर उभा राहतो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या. कुणाचं खरं आहे? कोणतं कोर्ट खरं आहे? अगोदरचं 5 बेंचचं कोर्ट खरं आहे की 7 बेंचचं कोर्ट खरं आहे? आता यासंबंधी काय केलं? हे भारताचं संविधान आहे. याला शरण गेलं की सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. आणि मराठीत आहे कोणाला पाहायचं असेल तर पाहावं यासाठी मी घेऊन आलेलो आहे. या संविधानाचं काय केलं? थोडी छाननी केली आणि 341 कलम पाहिलं. 341 कलम मध्ये राष्ट्रपतींना अनुसूचित जातीच्या संबंधी हस्तक्षेप करण्याचा अधिकार फक्त आहे. आणि त्यांना नाव त्याच्यामध्ये त्या गटामध्ये घालता येतात. परंतु कशा पद्धतीने घटनेने ज्या सीमा कक्षा आखून दिलेल्या आहेत त्याच्या अधीन राहून. त्याचप्रमाणे अनुसूचित जातीचे गट त्या वर्गामध्ये समाविष्ट करण्याचे किंवा वगळण्याचे अधिकार संसदेला आहेत. ते पण घटनेने घालून दिलेल्या सीमा कक्षाच्या अधीन राहून. पूर्ण घटना ही मी उलटी-पालटी केली. पूर्ण घटना. या घटनेमध्ये मला कुठेही क्लासिफिकेशन करण्याचं प्रोव्हिजन दिसलेलं नाही माझ्या अल्पबुद्धीने. मी पूर्ण घटना चाळलेली आहे. याच्यामध्ये कुठेही उपवर्गीकरण करण्याची तरतूद या घटनेमध्ये नसताना सुप्रीम कोर्टानं जो हा निर्णय दिला, तो कसा दिला हा प्रश्न या निमित्तानं मला एक नागरिक म्हणून या ठिकाणी पडलेला आहे. आडात नाही तर पोहऱ्यात कसं काय आलं?
संविधानच नाही म्हटल्यानंतर तुम्ही कसा काय डिसिजन दिला? कशाच्या आधारावर दिला? हा प्रश्न कुणीतरी विचारला पाहिजे सुप्रीम कोर्टाला. कारण सुप्रीम कोर्ट सार्वभौम नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वभौम कुणाला बनवलेलं आहे? जनतेला सार्वभौम बनवलेलं आहे. आणि तुम्हाला आणि मला सुप्रीम कोर्टाला, पंतप्रधानाला, राष्ट्रपतीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाला या निमित्तानं मला प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीने घटनेत तरतूद नसताना अधिकार हा निर्णय तुम्ही दिला कसा काय, की जो लाखो करोडो लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. सुप्रीम कोर्टाचं काम आहे की त्यांनी घटनेचं संरक्षण केलं पाहिजे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये संविधानाचा मुद्दा पडत असेल तर हा मोठा दैवर दुर्वेलाच म्हटला पाहिजे आणि याच्या संबंधी कुणी जागरूक नाही. मोठमोठे घटनातज्ञ आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आहेत, पण याच्या संबंधी कुणी चकार शब्द बोलत नाही. लोकांचे उघडपणे हक्क हिरावले जातात, छिनले जात आहेत. लोक याच्यावर बोलत नाहीत, कुणी रस्त्यावर येत नाही, कुणी प्रश्न विचारत नाही. ही अशा अवस्था काय? त्यामुळे मला असं म्हणायचं की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला क्लासिफिकेशनचा, उपवर्गीकरणाचा, हा मूळतः हा निर्णयच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाचाच निर्णय जर घटनाबाह्य असेल तर त्याचं अंगीकार, त्याचं ऍक्टिव्हेशन कसं करता येईल आपल्याला? म्हणून माझी संपूर्ण बौद्ध समाजाला, अनुसूचित जाती वर्गातल्या सगळ्या समूहांना आणि जे घटनेवर प्रेम करतात, लोकशाहीवर प्रेम करतात, त्या सर्वांना माझी विनंती आहे, या संबंधी सगळ्यांनी सामूहिकरित्या आवाज उठवला पाहिजे. या घटना वारंवार घडल्या नाही पाहिजे. म्हातारी मरोदे पण काळ नाही सुकवला पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय घटनाबाह्य आहे आणि हा अल्ट्रा व्हायरस आहे. सुप्रीम कोर्टाला असं करता येणार नाही. सुप्रीम कोर्टात दबाव आहे का तुम्हाला असं वाटतं केंद्र सरकार? मला कंटिन्यू करू दे, मग प्रश्नाची उत्तर देतो. या निर्णयाला हा जो निर्णय झालेला आहे, या निर्णयाला मला राजकीय वास येतो. तो कसा की मातंग समाजाचे बांधव सांगतायत की हा आमच्या वाट्याचा हिस्सा महार समाजाच्या लोकांनी घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे आमची प्रगती खुंटलेली आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा कोटा ठरवून दिला पाहिजे. माझे मातंग समाजाचे बांधव, मी एकत्र वाढलोय आम्ही सगळेजण, त्यांची मानसिकता मला माहिती आहे. त्यांच्या डोक्यात हा प्रश्न येईल कसा? मला असं वाटतं, माझा ठाम विश्वास आहे की त्यांच्या डोक्यात कोणतरी टाकलेले आहे. अनेक मातंग समाजाचे बांधव आज आंबेडकरी विचारांचे मातंग समाजाचे मेळावे भरतायत. आंबेडकरी विचाराचे मातंग समाजाच्या पद्धतीचे मेळावे भरवले जात आहेत. अनेक लोक मातंग समाजाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. अनेक मातंग समाजाचे बुद्धिमान लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा वारसा घेऊन एकत्रितपणे पुढे चाललेले आहे. काय ठराविक लोक आहेत जे यांच्या हाताला लागलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण मातंग समाजावर रोष व्यक्त करणं, त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणं, ही तशी आपल्याला चळवळीच्या दृष्टीने, एकतेच्या दृष्टीने, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य नाही. परंतु मला त्यांना सांगायचं की त्यांचा मार्ग थोडा कुठंतरी चुकलेला आहे. मला त्यांना या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे की महार समाजानं काय केलं, प्रगती केली, आमचा वाटा त्यांनी घेतलेला आहे. पण मला असं तुमच्या निदर्शनास आणायचंय की चांभार समाजाचे बांधव आहेत, त्यांनी पण प्रगती केलेली आहे. महार समाजापेक्षा कदाचित जास्त प्रगती त्यांनी केली असेल. त्याच्याविषयी मला काय असूया नाहीये, द्वेष नाहीये, उलट स्वागत आहे. मग जर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये असणाऱ्या महारांनी, त्याचबरोबर चांभार समाजाच्या बांधवांनी प्रगती केली असेल, तर फक्त महार समाजावरच का काट्या टाकल्या जात आहेत, धोपाट्या का टाकल्या जात आहेत? महार समाजाला टार्गेट का केलं जाते? या प्रश्नाचं उत्तर मला दिलं पाहिजे कोणीतरी. आता दुसरं तुम्हाला एक मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे. तानाजी या ठिकाणी आहे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो 1 ऑगस्टला दिलेला आहे. 1 ऑगस्ट तारीख होती. 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला काय तानाजी? अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. 1 ऑगस्ट. सुप्रीम कोर्टाला उपवर्गीकरणाच्या संबंधी निर्णय देताना हाच मुहूर्त का गाठावासा वाटला, हा प्रश्न मला पडणारच ना.
1 ऑगस्टलाच कशासाठी दिला बाबा तुम्ही हा निकाल? महार समाजाची आणि मातंग समाजाची इथं सुंदूक चालली, मारामारी चालली, उराव बसाबशी चालली आणि तेवढ्या ह्याच्यात तुम्ही निर्णय दिलाय. तो निर्णय पण कसा दिला? अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी. मग राजकीय वास येणारच नाही. हे कसं काय घडलं बाबा? नेमकं त्याच दिवशी कसं काय घडलंय? दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टानं हा जो निर्णय दिलेला आहे, मी आधीच सांगितलं की घटनाबाह्य निर्णय आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय, त्या निर्णयाकडे आपण बारकाने बघितलं. तर त्या निर्णयामध्ये काय म्हटलंय त्यांनी, की राज्य सरकारला उपवर्गीकरणाचा अधिकार आहे. उपवर्गीकरण कुणाकुणाचं? अनुसूचित जाती आणि जनजाती या दोघांचं करायचा अधिकार आहे. मग हे जे राज्य सरकार आहे, ते फक्त अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याच्या मागे का लागलेलं आहे? अनुसूचित जनजातीचं का करत नाही? एकाला एक नाही, दुसऱ्याला एक नाही, असं कशासाठी चाललेलं आहे? अनुसूचित जातीला टार्गेट का बनवलं जात आहे? आता कोर्टाने जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय गोष्टी कोर्टाने जरी निर्णय घटनाबाह्य दिलेला असला, नियमबाह्य दिलेला असला, की कोर्टाच्या निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, की तुम्हाला हे करताना आता राज्य सरकारला अधिकार आलाय. म्हणजे राज्य सरकारने कोणत्याही व्यक्ती, विजय गव्हाळे आमच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली, त्याचं नाव काढून टाका. आपले तुमच्यातले कोणीतरी आहे त्याला अनुसूचित जातीमध्ये त्याच्या जागी रिप्लेस करा, असे अधिकार दिलेले नाहीत कोर्टाने. कोर्ट काय म्हणतो, एक स्टॅटिस्टिक तयार करा. एक स्टॅटिस्टिक तयार करा आणि त्या स्टॅटिस्टिकच्या आधारे तुम्हाला हे उपवर्गीकरण करता येईल. आता स्टॅटिस्टिक करायचं म्हणजे काय करावं लागेल? इम्पिरियल डाटा गोळा करावा लागेल. इम्पिरियल डाटा गोळा करावा लागेल म्हणजे काय करावं लागेल? कोणत्या जातीची किती संख्या आहे? त्यांची शैक्षणिक, त्यांची नोकरीतील, इतर प्रगती, त्याचा आलेख त्यांना मांडता आला पाहिजे. त्यांची अचूक संख्या आली पाहिजे. तर अशी संख्या, अशी लोकसंख्या, अचूक लोकसंख्या, त्यांचा हा जो डाटा आहे, डेटा आहे, हा डेटा सरकारकडे आहे का? माझं मत आहे की सरकारकडे हा डेटा नाहीये. हे मला कसं काय माहिती? तर तुमच्या लक्षात घ्या की 1971 साली जातनिहाय जनगणना झालेली आहे. जनगणना आणि जातनिहाय जनगणना 1971 मध्ये जातनिहाय जनगणना झालेली आहे. आणि त्याच्यानंतर 50 वर्षामध्ये जातनिहाय जनगणनाच झालेली नाही. 2011 मध्ये जनगणना झाली, परंतु ती परिपूर्ण नसल्यामुळं ही जी जनगणना 2011 मधली ही जी जनगणना आहे, ही जनगणनेचा अहवाल प्रकाशितच झालेला नाही. आपण जे म्हणतो 2011 ला जनगणना झाली, त्याचा अहवालच प्रकाशित झालेला नाही. 50 वर्ष जनगणना नाही, 2011 मध्ये जनगणना झाली, ती अपूर्ण आहे, अपुरी आहे. मग तुमच्याकडे हा डाटा कुठून आलाय? मग तुम्ही कसं ठरवलं की बाबा ही बौद्धांची लोक पुढे गेली, मातंग समाजाची लोक मागे पडली? बौद्ध समाजाचा कुठला डेटा तुमच्याकडे आहे? तुमच्याकडे कोणता डेटा उपलब्ध असू शकतो? बार्टीचा डेटा असू शकतो, बार्टीने काढलेला. अनुसूचित जाती आयोगाचा डेटा असेल. तुमच्याकडे जे कामाला असतात सनदी नोकर आमचे सरकारकडे, त्याचा डेटा तुमच्याकडे असेल. परंतु हा अधिकृत डेटा नाहीये. हा अधिकृत डेटा नाहीये. या अनधिकृत डेटावर, जे अधिकृत डेटा नाही, या डेटावर विसंबून अवलंबून तुम्ही हे उपवर्गीकरण करायला निघालेलं आहे. तुमच्याकडे माहितीच नाहीये आणि तुम्ही हे उपवर्गीकरण करायला निघालेलं आहे. हे बरोबर आहे की चूक आहे? आता यासाठी काय केलंय? राज्य सरकारनं अनंत बदर या निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक केलेली आहे. अनेक समिती नेमली त्यांच्या अध्यक्षतेखाली, 1 सदस्यीय समिती. अनंत बदर. आता अनंत बदरने काय काम केलंय? अनंत बदरने असं काम केलंय, अनंत वरचा जो न वरचा जो अनुस्वार आहे तो काढायचा आणि ब वर टाकायचा, असं काम केलेलं आहे. अनंत बदर, न वरचा अनुस्वार काढायचा आणि तो ब वर टाकायचा, असं काम त्यांनी केलेलं आहे. ते कुठेही फिरलेलं नाहीत, कुणाच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत, कुठलाही डेटा गोळा केलेला नाही. कुठं महाराष्ट्रात फिरलेत, एखाद्या बुद्धिमान माणसाशी बोललेत, एखाद्या कार्यकर्त्याशी बोललेत, एखाद्या एनजीओशी बोललेत, संघटनेशी बोललेत, असं कुठेही प्रकाशित झालेलं नाही, कुठेही छापलेलं नाही.
म्हणजे त्याचा एव्हिडन्सच नाही ते महाराष्ट्रात कुठे गेलं. मग त्यांच्याकडे डेटा कुठला आला? तुम्ही पुरवलेला डेटा त्यांनी दिलेला आहे. हा डेटा विश्वसनीय नाही, अपूर्ण आहे आणि याच्या डेटावर तुम्हाला अशा पद्धतीचं वर्गीकरण करता येणार नाही. दुसरी बात अशी, की जो काही अहवाल तयार केला असेल, जो काही अहवाल तयार केलेला असेल, त्या अनंत बदरने, तुम्ही डायरेक्ट सूचना हरकती मागवताय. ते पण 11, 12, 13, 14, 15 की ज्यावेळेस संपूर्ण अनुसूचित जातीचा समाज जयंतीमध्ये बिझी झालेला असतो, त्यांना फुरसत नसती. त्या काळामध्ये 5 दिवसात तुम्हाला सूचना हरकती द्यायच्या. बरं सूचना हरकती द्यायच्या ठीक आहे, सूचना हरकती द्यायच्या, परंतु कशावर द्यायच्या? सूचना हरकत द्यायच्या कशावर? जो काय अहवाल आहे, तो अहवाल तुम्ही प्रकाशित केला पाहिजे. हा प्रकाशित केल्यानंतर जनतेच्या माहितीसाठी ठेवला पाहिजे. त्याला ठराविक त्यांना अभ्यास करण्याची, स्टडी करण्यासाठी तुम्ही तेवढासा पुरेसा वेळ दिला पाहिजे. आणि हा अहवाल ज्यावेळेस तुम्ही प्रकाशित कराल, हा जनतेसमोर ठेवाल, त्यावेळेस जनता त्यातून वाचून स्टडी करून मग सूचना हरकती देणार ना. हा अहवालच तुम्ही जनतेसमोर ठेवला आणि डायरेक्ट सूचना हरकती मागवताय. म्हणजे सूचना हरकती अहवाल न वाचता देण्याची ही जी पद्धत आहे, ही अभिनव पद्धत जर राज्य सरकारकडे असेल, तर दलित समाजाला द्यावी, बौद्ध समाजाला द्यावी, की अहवाल न वाचता सूचना हरकती आपल्याला घेता येतात. दुसरी गोष्ट काय सांगितली, की क्रिमी लेयर लावायचं, क्रिमी लेयर. फडणवीस साहेबांनी घोषणा केली क्रिमी लेयर लावायचं. आता क्रिमी लेयर जे लावलं जातं, ते कोणाला लावलं जातं आता? ओबीसी बांधवांना. आता हे क्रिमी लेयर कोणाला लावणार आहेत? अनुसूचित जातीच्या लोकांना, उपवर्गीकरण केल्यानंतर. आता हे 2 भाग आहेत. ओबीसीचं आरक्षण जे आहे, ते ओबीसीचं आरक्षण आर्थिक निकषावर, आर्थिक मुद्द्यांवर लागू केलेलं आहे. आणि हे अनुसूचित जाती आणि जनजातीचं जे आरक्षण आहे, हे आरक्षण सामाजिक मुद्द्यावर, सामाजिक तत्वावर ते दिलेलं आहे. मग अनुसूचित जातीचं जे आरक्षण सामाजिक तत्वावर आधारलेलं आहे, त्याला तुम्ही आर्थिक निकष कसे काय लावू शकता? कसे काय लावणार? 2 भाग आहेत ते वेगवेगळे. क्रिमिनल कसे लावणार त्याला? आता आमचे नेते तर आमच्या नेत्यांवर टीका करणार नाही मी, पण एक नेते आहेत आमचे राष्ट्रीय नेते, ते म्हणतात की आमचं बाबा अबकड्याला समर्थन आहे, पण क्रिमिलेअरला नाही. आमचे दुसरे नेते आहेत ते म्हणतात अर्ध सत्य आणि अर्ध खोटं आहे. माझं म्हणणं असं आहे, की सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य आणि नियमबाह्य आहे. तो अल्ट्रा व्हायरस आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अशा घटनाबाह्य आदेशावर राज्य सरकारला काम करता येणार नाही. राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, हे काम करत असताना कुठल्याही अ, नियमाच्या अधीन राहून हे काम केलं जात नाही. नियमांना फाटा देऊन काम केलं जातंय. एन-केन प्रकारानं कसल्याही परिस्थिती उपवर्गीकरण करायचं आणि बौद्ध समाजाला ठोकून काढायचं, अशा पद्धतीची भूमिका आम्हाला सध्या तरी दिसत आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी वागू नये. मुख्यमंत्री साहेब हे अतिशय विद्वान आणि बुद्धिमान अशी व्यक्ती आहे. तुम्ही फक्त पक्षाचे मुख्यमंत्री नाही आहात किंवा एका विचारधारेचे मुख्यमंत्री नाही आहात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात. त्यामुळे तुम्हाला सर्वांना समान धरून न्याय दिला पाहिजे. आम्ही तुमच्याकडे अतिशय उदार मताने, अतिशय प्रेमाच्या भावनेने तुमच्याकडून अपेक्षा करत आहोत. तर माझी या निमित्तानं सरकारला विनंती आहे, फडणवीस साहेबांना विनंती आहे, की अशा पद्धतीचं जे उपवर्गीकरण या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणू घातलेलं आहे, हे तात्काळ तुम्ही बंद करण्यात यावं. राज्य सरकारनं उपवर्गीकरण करण्याच्या नादी लागू नये, त्या फंदात पडू नये. अशा पद्धतीने तुम्ही घटनाबाह्य, नियमबाह्य पद्धतीनं जर आमच्या समाजाला नक लावण्याचा प्रयत्न करणार असाल, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे अनुसूचित जातीचे लोक, बौद्ध समाजाचे लोक हे सहन करणार नाहीत. मातंग समाजाच्या लोकांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, की आज बौद्ध समाज संपेल, उद्या तुम्ही संपलेला असाल, परवा बाकीचे लोक संपलेले असतील, तर या राजकारणाचा बळी तुम्ही पडू नये. आपण का मागं पडलेलो आहोत याचा विचार, आत्मचिंतन मातंग समाज बांधवांनी केलं पाहिजे. मातंग समाजावर टीका करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली नाही. मला या विषयावर समाज प्रबोधन करण्यासाठी बाहेर पडावं लागणार आहे आणि ज्यावेळेस मी बाहेर पडेन त्यावेळेस हे मला विस्तृत मुद्दे जनतेसमोर मांडता येतील. आता पत्रकार परिषदेच्या दृष्टीने एवढे मुद्दे मला सफिशियंट आहेत, तेवढे समोर यावेत असं मला वाटतं. या निमित्तानं जे बुद्धिजीवी लोक आहेत, त्या बुद्धिजीवी लोकांना माझं आव्हान आहे, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, घरात बसून राहू नका.
आपल्याला आक्षेप नोंदवायला 30 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. अभ्यास करा आणि हे आक्षेप नोंदवा. आक्षेप नोंदवताना अशा पद्धतीचे आक्षेप नोंदवा, की त्या समोरच्या लोकांना विचार करावा लागेल. कालपर्यंत आपण लढाई केली ती गुद्द्यांवर लढाई केलेली आहे. परंतु आम्ही भीमाची लेकरं आहोत, बाबासाहेबांची लेकरं आहोत. आम्हाला गुद्द्यावर जसं लढता येतं तसं मुद्द्यावर सुद्धा लढता येतं. हा सांगावा, हा संदेश या निमित्तानं तुम्हाला देता आला पाहिजे. बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला, त्यांच्या कर्तृत्वाला साक्ष मानून हा प्रयत्न तुम्ही निश्चित करा. सर्वांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर सूचना हरकती द्या आणि सरकारला मी सांगू इच्छितो, की हे जे उपवर्गीकरण आहे, हे उपवर्गीकरण आपण तात्काळ थांबवावं. कारण हे जे उपवर्गीकरण आहे, हे उपवर्गीकरणाची सक्ती सुप्रीम कोर्टाने तुमच्यावर केलेली नाही. हे ऐच्छिक आहे आणि त्याच्यामुळे केलंच पाहिजे असं काही नाही. त्याच्यामुळे आमची विनंती आहे, की उपवर्गीकरण करून अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करू नये. अनुसूचित जातीचे लोक जे आहेत, अनुसूचित जातीचे लोक एकसंध राहिले तर राष्ट्र सुद्धा एकसंध राहू शकतं. आपण सर्व राष्ट्रभक्त आहोत आणि राष्ट्राच्या दृष्टीने अशी फुटाफूट देशाला परवडणारी नाही. आणि जरी सुद्धा जर अशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला, तर फार मोठ्या जनक्षोभाला सरकारला सामोरं जावं लागेल, असा इशारा या निमित्तानं मी देतो. जय भीम.